आझाद मैदानावरील भव्य दिव्य शपथविधी सोहळ्यानंतर लगेचच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालय गाठले। यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेही उपस्थित होते। या तिघांनी मंत्रालयात राजमाता जिजाऊ माँसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना तसेच संविधान उद्देशिकेला अभिवादन केले। यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाल्याची माहिती देण्यात आली। या बैठकीत काय झाले, कोणते निर्णय घेतले याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली। गेली 2.5 वर्षे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही सरकार चालवले। अतिशय गतिशील ते सरकार होते। गेल्या 2.5 वर्षात महाराष्ट्राने विकासाची गती घेतली। या गतीला आम्ही तसेच पुढे नेऊ। आता महाराष्ट्र थांबणार नाही, त्याच गतीने महाराष्ट्र प्रगतीकडे जाईल। पायाभूत क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, औद्योगिक क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र अग्रणी राहील असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो।